नमस्कार मंडळी, जय जगन्नाथ सर्वांना. तर इथं मी पुरी आणि बटाट्याची भाजी बनवलेली आहे आणि ती कशी बनवायची तुम्हाला सुद्धा दाखवणार आहे. चला तर मग रेसिपीला सुरुवात करू. तर इथं मी बटाटे आधीच उकडून घेतलेले आणि त्याच्यावरची साल काढून टाकलेली आहे. तर बटाटे असे दाबून मी हाताने बारीक करून घ्यायला लागले. जास्त बारीक पण नाहीत करायचे आणि मोठाले पण फोडी नाही ठेवायचे. अशा पद्धतीने बटाटे सगळे बारीक करून झालेत. आता ही प्लेट बाजूला ठेवतो आणि फोडणी टाकायला घेतो. गॅसवर तेल गरम करायला ठेवले आणि तेलामध्ये मिरे टाकलेले आहेत, लवंग टाकली, तेजपत्त्याचं पान, अर्धा चमचा मोहरी, अर्धा चमचा जिरे टाकलेत. आता जिरे, मोहरी, मसाले सगळे हे तेलामध्ये तळसून द्यायचे. तर मसाले तळसले. आता इथं बारीक 2 कांदे चिरून ठेवलेले होते तर हे तेलामध्ये टाकले आणि कांद्याचा रंग सोनेरी रंग होईपर्यंत कांदा तेलामध्ये भाजून घ्यायचा, परतून द्यायचा. कांदा तेलामध्ये परतलाय. आता याच्यामध्ये 1 वाटी मी छोट्या वाटीने अद्रक आणि लसूण ह्याची पेस्ट बनवून ठेवली होती ती टाकलेली. 1 चमचाभर गरम मसाला टाकलाय, 1 चमचाभर तेज मसाला आहे आणि 1 चमचाभर धना पावडर आहे आणि थोडीशी हळद आहे. हे सगळं तेलामध्ये परतून घ्यायचं आहे. आता इथे 1 टोमॅटो बारीक चिरून ठेवलेले ते पण तेलामध्ये टाकून भाजून घ्यायचं व्यवस्थित. तेल सुटेपर्यंत भाजून घ्यायचं. थोडीशी कोथिंबीर बारीक चिरलेली. आता या फोडणीला तेल सुटलेलं आहे. 1 चमचाभर काळा मसाला टाकलेला रोजच्या वापरातला आणि बटाटे टाकून परत एकदा परतून घ्यायचं, व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं. ही बटाट्याची भाजी अशी सुकी ठेवली तरी पण जमते, पण मला पातळ करायची आणि पातळ भाजी करण्यासाठी गॅसवर पाणी गरम करायला ठेवलेले आणि गरमच पाणी टाकायचे. तर इथे मी गरम पाणी टाकायला लागले. तर 1 तांब्याभर पाणी असन अंदाजाच. तर आता ही बटाट्याची भाजी शिजून द्यायची. 10 मिनटं गॅसवर शिजून द्यायची बटाट्याची भाजी. भाजी शिजूपर्यंत पुऱ्या करण्यासाठी कणिक मळायची आहे इथं. तर इथं मी गव्हाचं पीठ अंदाजानेच घ्यायला लागलेली आहे. थोडंसं मीठ टाकलंय चवीपुरतं. ह्याच्यामध्ये पाणी टाकून पीठ मळून घ्यायचं आणि उंडा घट्ट करून घ्यायचा आहे. पुऱ्यासाठी कणिक घट्टच मळायची, पातळ नाही मळायची. घट्ट मळली तर पुऱ्या छान होतात. अशा पद्धतीने उंडा तयार झाला आहे आणि पीठसुद्धा घट्ट झाले, तुम्ही पण बघू शकतात. तर ह्या पिठाला 20 मिनटं मुरून द्यायचे. तोपर्यंत भाजी शिजली का ती बघायची. भाजी अजून शिजली नाही. भाजी शिजेपर्यंत पीठसुद्धा मुरतं आहे. आता इथे मी लाट्या बनवायला घ्यायला लागलेली आहे. या असे सगळे ह्या पिठाचे उंडे करून घ्यायचे. तर इथं भाजी शिजलेली आणि भाजी उतरून ठेवायची आणि तेलाची कढई गॅसवर ठेवायची. इथं मी तेलाची कढई गॅसवर ठेवलेली आहे आणि पुऱ्या लाटायला घेतलेल्या आहेत. तोपर्यंत तेल गरम होते. पुऱ्या लाटता वेळेस पुऱ्याला तेलच लावायचं, पीठ नाही लावायचं. पीठ जर लावलं तर तेलामध्ये पीठ सुटतं आणि पूर्ण तेल खराब होतं. त्याच्यासाठी मी तेलच लावायला लागले. जास्त जाड पण नाही ठेवायची पुरी आणि पातळ पण नाही करायची, मध्यमच ठेवायची. अशी मध्यमच केली मी. असंच करून आता सगळ्या पुऱ्या लाटून घ्यायच्या. आता ह्या पुऱ्या तेलामध्ये तळून बघायच्या. तेल गरम झाले का नाही तर आता चेक करून बघायचे. जास्त गरम नाही झालं अजून तेल, थोडं थांबावं लागते. थोडं गरम झालं की मग पुऱ्या तेलामध्ये सोडायच्या. तेल गरम झाले, आता पुरी तेलामध्ये सोडायची आहे आणि पुरी एकदा तेलामध्ये सोडली तर सारखं पलटीत नाही बसायचं. फक्त एकदाच पलटी करायची पुरीची, परत नाही पलटी करायची. या अशा पद्धतीने एकदम टम्म पुरी फुगलेली आहे. तुम्ही पण बघू शकता. आता ह्या सगळ्या पुऱ्या तेलामध्ये तळून घ्यायच्या.
कशी वाटली तुम्हाला पुरी भाजीची रेसिपी कमेंटमध्ये नक्की सांगा. तुम्ही जर चॅनलला सबस्क्राईब केलं नसलं तर चॅनलला सबस्क्राईब करा. अशा पद्धतीने पुऱ्या तळून घ्यायच्या आहेत. पुरीचा रंगसुद्धा असा मस्त झालेला आहे आणि पुऱ्या छान तळलेल्या आहेत, टम्म फुगलेले आहेत अगदी व्यवस्थित. पुन्हा भेटू अशाच एका रेसिपीमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.